तर पद्मसिंग पाटील यांच्यासह सर्व आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। खरं तर जसं आता अनिकेत निकम ॲडव्होकेट आपल्याशी बोलत होते, ते म्हणाले की हा खरं तर निकाल अत्यंत धक्कादायक आहे की ज्या पद्धतीनं पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक यांची हत्या झाली होती, त्या संपूर्ण निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं। जवळजवळ 20 वर्ष या संपूर्ण प्रकरणाला लागली, न्यायालयापर्यंत न्याय मिळेपर्यंत। आणि आज जो न्याय या संपूर्ण प्रकरणामध्ये बाहेर आला आहे तो अतिशय धक्कादायक असल्याचं वकिलांचं देखील म्हणणं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये निंबाळकर कुटुंबीय पुढे काय पाऊल उचलतात, पुन्हा पुढच्या न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणासाठी दाद मागितली जाते का? ओमराजे निंबाळकरांवरती लक्ष केंद्रित आहे, कारण सध्या ओमराजे निंबाळकर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चर्चेमध्ये आहेत। त्यामुळे ओमराजे निंबाळकर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काय प्रतिक्रिया देतात की याकडे देखील लक्ष आहे। दरम्यान पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल या क्षणी, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटील यांच्यावरती या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप होता। मात्र न्यायालयानं या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। मात्र निंबाळकर कुटुंबियांकरता आता पुढचा मार्ग मोकळा आहे। ते पुढच्या न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रक्रियेविरोधात, न्यायालयाच्या निकालाविरोधात, तपास यंत्रणांसंदर्भात जर त्यांना काही म्हणायचं असेल तर त्या संदर्भात ते निश्चितपणे न्याय मागू शकतात। मात्र आता काय याच्यावरती पावलं निंबाळकर कुटुंब उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।